देशाचे नेते पद्मविभूषण आदरणीय शरद पवार साहेब यांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणाच्यावर विश्वास ठेवून मला आष्टी विधानसभा मतदारसंघाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली। मी आपल्या सर्व पाटोदा तालुक्याकरांना विनंती करायला आलोय की आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या तरुणाच्यावर विश्वास ठेवलाय। आपण सगळे मला मतदान रूपी आशीर्वाद द्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत आपल्या सर्वांची सेवा करायची संधी द्या ही विनंती करायला मी आपल्याला आलोय। आज पाटोदा येथे वेळात वेळ काढून आपल्या सभेला उपस्थित जे नेहमीच माझ्या पाठीमागे हिमालयासारखे उभे असतात, ज्यांनी नेहमीच मला पाठबळ दिलंय, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो एक परिवारी भावना महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली, असे पवार साहेबांचे निष्ठावंत सेनापती आदरणीय जयंत पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे नेते जिल्हा प्रमुख परमेश्वर सातपुतेजी, माजी आमदार आदरणीय उषाताई, सतीश आबा शिंदे, डॉक्टर राऊत साहेब, अण्णासाहेब चौधरी, अमोलजी तरटे, राम खाडे, एन.एल. जाधव साहेब, कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड महादेवजी नागरगोजे, शेकापचे जिल्हा सरचिटणीस विष्णुपंत घोलप साहेब, सुरोशे साहेब, शिवभूषणजी जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव, गणेशजी कवडे, ज्येष्ठ नेते गुलाबभाऊ गुमरे, पॅन्थरचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब जावळे, व्यासपीठावर उपस्थित मुकुंदराज आणि सर्वच मान्यवर, मी सर्वांचा नामोल्लेख करत नाही। खरं तर पहिली सभा 9 तारखेला झाली आणि 9 तारखेला सहकार महर्षी रामकृष्ण बांगर साहेब आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव राऊत साहेब यांनी प्रवेश केला आणि विजयाचा मार्ग हा त्यांनी दाखवला। आणि त्यांनी जो प्रवेशाचा जी पाऊलवाट टाकली बांगर साहेबांनी आणि शिवाजी राऊत साहेबांनी, आज त्या पाऊलवाटेचा महामार्ग होताना आपल्याला दिसतोय। रोज आपल्याकडे त्या ठिकाणी सतीश साहेबांनी प्रवेश केला, काल कड्यामध्ये मोठा प्रवेश सतीश साहेबांच्या रूपाने आपल्याकडे झाला। आज आपल्या या तालुक्यातले सर्वांना परिचित असलेलं लाडकं व्यक्तिमत्व या तालुक्याचे माजी सभापती आनंदजी जाधव काका उर्फ पिंटू काका यांनी देखील मला पाठिंबा आज दिला, माझ्यासाठी प्रवेश केला। लोक रात्रभर पिंटू काकाला शोधत होते, पिंटू काका नका जाऊ नका जाऊ, पार इंदोरून लोक आणले त्यांची समजूत काढायला। अण्णासाहेब येवले तरुण सरपंच डोंगरकिनीचे, ज्यांनी आदर्श घालून दिला डोंगरकिनी गावात, मतदारांनी त्यांना नोट के साथ वोट देऊन ज्याला सरपंच केलं, असे अण्णासाहेब येवले यांनी देखील आज प्रवेश करून त्या ठिकाणी माजी सभापती विक्रम मस्के साहेब यांना अनेक विनंती आल्या पण त्यांनी मला पाठिंबा दिला, प्रवेश केला आज पक्षात। बाबूराव काका, बाळू काका येवले माजी पंचायत समिती सदस्य यांनी देखील विनाट मदत करायची म्हणून आज प्रवेश केला। संजयराव येवले असतील, किशोरराव येवले असतील, आप्पासाहेब सातपुते असतील, बेनसूरचे माजी सरपंच रामराव आरसूर असतील, वामनराव पांचाळ असतील, शहादेव गायकवाड असतील, कुलदीप पवार असतील, बबनराव सातपुते असतील, नानासाहेब जाधव असतील, प्रकाश इंगळे असतील, साईनाथ सातपुते असतील, हे सगळे लोक प्रेमाने आलेत बरं का, कुणालाही दमदाटी करून आणलेलं नाही, कुणालाही ब्लॅकमेल करून आणलेलं नाही, कुणाचंही बिल अडवतो म्हणून आणलेलं नाही आणि कुणाचाही स्टेटस बघून आम्ही कधी कुणाला फोनही करत नाही, कारण आम्ही लोकशाही मानणारे लोक आहेत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं प्रत्येक माणसाला आपलं मत मांडायचा अधिकार दिलाय आणि आपलं मत हे मन आहे, ते मन हे प्रेमाने जिंकायचं असतं, दादागिरी करून जिंकता येत नसतं, पैशाने विकत घेता येत नसतं। ज्याला पैशाचा आणि सत्तेचा लय अहंकार आहे ना, ह्या लोकांच्या 20-20 वर्षापूर्वी काय अवस्था होती हो, ह्यांच्याकडे किती पैसे होते? हे काय टाटा बिर्ला अडाणी अंबानीच्या घरात जन्माला आलते काय? आज ह्यांच्याकडे पैसा कुठून आला? काय एमआरजीएसवर कामाला गेलते? काय एखादा मोठा उद्योग कंपनी काढली?
आपापाचा माल गापापाच आहे. सगळं तुमचंच बोगस चोरून खाल्लेलं आहे, आपलेच बोगस बिलं उचललेले आहेत आणि तेच पैसे आज इलेक्शन मध्ये बाहेर निघतायत. आज साहेब सकाळी मी चुंबळी गावात चहा प्यायला गेलो. म्हणजे पवार साहेबांच्यावर लोकांचं प्रेम बघा. रस्त्याने येताना चुंबळी गावाला चहा प्यायला थांबलो. 150 लोक सुंदर बाप्पू गोळा झाले आणि आमचे पवळ काका गरीब माणूस आहे बिचारा, स्वतःच्या पैशांनी स्वतःची तुतारी आणली वाजवायला आणि मला सकाळी वाजून दाखवली. बरोबर आहे का पवळ मामा? म्हणजे आपण कुणाला काय देत नाही. एक विठ्ठलराव आमचे ऊसतोड कामगाराचा माणूस, मांगेवाडीचा ऊसतोड कामगार, 5,000 रुपये त्यांनी मला वर्गणी दिली. साहेब मी बायकोला सांगितलं की तुझे सोन्याचे दागिने हरले तरी जमतील, पण हे 5,000 रुपये तुझ्या सोन्यापेक्षा जास्त सांभाळून ठेव. कारण ते 5,000 रुपये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 5 लाखापेक्षा जास्त आहेत. ऊसतोड कामगारांनी त्याच्या कष्टाची कमाई दिली. एका पंचरवाल्यांनी 10,000 रुपये आणून हातात ठेवले. काल आमच्या महिला बचत गटाच्या भगिनींनी कड्याच्या 51,000 रुपयाची वर्गणी दिली. हे महिला बचत गटाला पैसे द्यायचा प्रयत्न करतात मतं विकत घ्यायला, पण आमच्या भगिनींनी बचत गटाच्या 51,000 रुपयाची वर्गणी ह्या त्यांच्या भावाला आणून दिली. आज ज्यांना कुणाला वाटतं ही निवडणूक पैशावर आहे, जातीपातीवर आहे, त्या लोकांनी त्यांना लोकसभेचा हिंगा काढलेला आहे. अजूनही जर सुधारले नसतील तर पैशावर तुम्हाला काही विकत घेता येत नाही हो. तुमचा भ्रम आहे पैशावर तुम्ही विकत घेऊ शकता. विकासावर बोलावं लागतंय. आज मला पवार साहेबांनी आणि जयंत पाटील साहेबांनी महाराष्ट्राचा युवकचा अध्यक्ष केला. मी महाराष्ट्रातल्या 358 तालुक्यात 2 वेळा जाऊन आलो. 288 मतदारसंघात जयंत पाटील साहेबांसोबत देखील मी 4 वेळा जवळपास जाऊन आलो. गडचिरोली सारख्या जिल्ह्यात मी 13 वेळा जाऊन आलो. आणि त्यावेळेला मी बघितलं की आमदारकीच्या माध्यमातून माणूस काय करू शकतो. आमदारकीच्या माध्यमातून माणूस सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात परिवर्तन घडू शकतो. लोक आमदारकीच्या माध्यमातून आमदार लोक आपल्या भागामध्ये एखादी MIDC करतात आणि आपल्या भागातल्या युवकाच्या हाताला काम मिळवून देतात. मला सांगा, आपल्या आष्टी पाटोदा शिरूरमध्ये मागच्या 50-60 वर्षात एका तरी आमदारानं MIDCची मागणी केली का? राजघुमरे केली का? कुणी साधं बोललंय? आज आमदारकीच्या माध्यमातून लोक कारखाना काढतात. जयंत पाटील साहेबांकडे जाऊन बघा, 3,032 रुपये भाव पहिला हप्ता मिळतो. आपल्याकडे जे बरेच कारखानदार अनपटवाडीचे मुकादम तिकडे आहेत कारखान्यावर. आज आपल्या आष्टी पाटोदा शिरूरमध्ये एक तरी मला सांगा साखर कारखाना चालू आहे का? आहे का चालू? आपण जर ऊस लावला तर इकडे बजरंग बाप्पाकडे जावं लागतंय. आष्टीवाल्याने ऊस लावला तर त्यांना श्रीगोंद्याला जावं लागतंय, अंबालिकाला जावं लागतंय. शिरूरवाल्याने ऊस लावला त्याला प्रताप काकाकडे किंवा मोनिकाताईकडे जावं लागतं. मग माझ्यासारख्या युवकाला प्रश्न पडतो की एका माणसाला 21 वर्ष उमेदवाराला आमदारकी मिळाली, एकाला 20 वर्ष आमदारकी मिळाली. अरे तुम्ही 20 आणि 21 वर्ष आमदारकी भोगून तुम्ही जर साधा साखर कारखाना करू शकत नाही, तुम्ही MIDC करू शकत नाही, तर तुम्हाला अजून किती दिवस आमदारकी पाहिजे आणि कशासाठी पाहिजे? आमदारकी ही काय फक्त खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी आहे? टक्केवारी खाण्यासाठी आहे? नगरपंचायत मध्ये बोगस बिलं उचलून पैसे खाण्यासाठी आहे? दहशत दादागिरी करण्यासाठी आहे? लोकांना त्रास देण्यासाठी आहे? देवस्थानच्या जमिनी खाण्यासाठी आमदारकी असती का? आमदारकी हे सगळे अशा छिछोरे कामासाठी नाहीये. आमदारकी आपल्या माणसाच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्यासाठी आहे. आणि मी आपल्या सगळ्याला जबाबदारीने सांगतो, आपण सगळ्यांनी मला मतदान रूपी आशीर्वाद दिला तर उद्या मी जयंत पाटील साहेब आणि पवार साहेबांच्या मागे लागून पुढच्या 5 वर्षाच्या आत या आष्टी पाटोदा शिरूरमध्ये कमीत कमी 20,000 युवकाच्या हाताला काम मिळेल अशी MIDC मी करून दाखवील. कारखाना देखील जयंत पाटील साहेब आणि पवार साहेबांच्या पाठीमागे लागून करून दाखवील. पवार साहेबांनी 9 तारखेला शब्द दिलाय की आपण कारखाना त्या ठिकाणी उभा करायची आणि MIDC उभा करायची जबाबदारी मी घेतो. मित्रांनो, मी जास्तीचं बोलणार नाही. जयंत पाटील साहेबांना आपल्याला ऐकायचंय. पण वाघाच्या वाड्याचा साठवण तलावाचा प्रश्न किती दिवस भाषणात चालला होता? 20 वर्ष भाषणात होता का नव्हता? तो साठवण तलाव करण्याचं काम हे आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केलं. त्याची वर्क ऑर्डर जयंत पाटील साहेबांच्या काळात झाली.
आष्टीचं 1.68 टीएमसीचं काम 1468 कोटी रुपयाचं, ज्या योजनेवर 50 वर्ष अण्णासाहेब तुमच्या आष्टी तालुक्यात राजकारण झालं, ते काम करण्याचं, ते देखील योजना पूर्ण करण्याचं काम आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केलं. आज शिंदपणा आमच्या शिरूर तालुक्यातला निमगावचा बंधारा असेल, आमचा ब्रह्मनाथ येळांचा बंधारा असेल किंवा शिंदपणा धरणाचं पीडीएन असेल, हे 50 वर्ष भाषणात निघणारे गोष्टी ह्या पूर्णत्वास नेण्याचं काम हे आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केलेलं आहे. सिंचनाचं काम झालं पाहिजे हा प्रयत्न जयंत पाटील साहेबांनी केला. उद्या देखील पाटोद्यातले 10 पिंपळगावचे कामं असतील किंवा आमच्या त्या ठिकाणी साठवण तलाव जेवढे असतील पिंपळवंडी भागातले, हे सगळे काम आपण करू. आज आमचा पैठण पंढरपूर पालखी मार्ग गडकरी साहेब इथं येऊन गेले, पण साहेब हा मार्ग कधी पूर्ण होणार हे सांगा. आमच्या डोंगरकिनी घाटातला रस्ता अजून होत नाही, हा मार्ग पूर्ण होत नाही. आमच्या जवळागिरी देवीला जाणारा रस्ता त्या ठिकाणी फॉरेस्ट मधून का मंजूर झाला नाही, आतापर्यंत ह्या लोकांनी काय केलं, हा प्रश्न देखील आपण विचारणं गरजेचं आहे. आता ह्या लोकांनी अपेक्षित काय की 21 वर्षात तुम्ही काय केलं सांगा ना, 20 वर्षात तुम्ही काय केलं सांगा. आता ते सांगत नाहीत. आता लवांडे काका आता हे चिठ्ठ्या पोस्टर वाटतात, जातीचं कोणती जात किती वाईट आहे. वारे पट्टे, तुमच्या निवडणुकीत तुम्हाला सगळ्या जातीचं मत जमतेत आणि तुमच्यावर निवडणूक आली की तुम्हाला जात आठवती वय. मग मनोज दादा जरांगे पाटलांच्या आंदोलनावर विधान परिषद बोलताना तुमची जात कुठे गेली होती? त्यावेळेला तुम्ही का नाही तुम्हाला जात आठवली? लोकसभेत तुमची जात कुठे गेली? त्यावेळेला नाही तुम्हाला जात आठवली? तुमची उमेदवारी तुम्हाला सांगावं का लागतंय? पंकजाताईने आणली. जामखेडला देवेंद्र फडणवीसनी कुणाची उमेदवारी जाहीर केली? लोकसभेत कुणाची उमेदवारी देवेंद्र फडणवीसांनी जामखेडमध्ये लोकसभेत जाहीर केली होती? आज जातीपातीवर निवडणुका आणताय. अरे कामावर निवडणुका घेऊन जा ना. कधी देणार आहेत कामावर निवडणुका? आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. आज तेलाचा डबा 1500चा 2400ला झाला का नाही झाला? आज गॅसचे भाव वाढले, पेट्रोलचे वाढले, डिझेलचे वाढले. आमच्या दुधाला भाव आहे का? आमच्या दुधाला भाव आहे. आणि आता हे अनुदान देऊ म्हणतात. अनुदान ही एक देवेंद्र फडणवीस आले बिचारा, सगळ्या महाराष्ट्राचा राजकारणाचा सत्यानाश करून टाकला ह्या बाबाने. अनुदान ह्यांनी दिलं होतं का? आमच्या शेतकऱ्यांनी गायची धार काढायची, म्हशीची धार काढायची, शेण उचलायचं, चारा पाणी करायचं, शेतातले काम करायचे का ऑनलाईन करायचं, केवायसी करायची? अरे काय धंदा. बरं ठीक आहे बाबा फडणवीस साहेब, आम्ही ऑनलाईन करतो, केवायसी करतो, तुम्ही या आमची धार काढायला आणि तुम्ही या शेण उचलायला आमच्या गायीचं म्हशीचं. अरे द्या ना 40 रुपये भाव. आपलं सरकार असताना कर्जमाफी भेटली का नाही आपल्याला? उद्धव साहेबांच्या सरकारच्या काळात. आजही आपल्या सरकारच्या काळात जयंत पाटील साहेबांनी जी पंचसूत्री काढली त्या 3 लाख रुपयाचं कर्जमाफ हे सरसकट होणार आहे. आज युवक बेरोजगार होतोय, पण आज देशात सुडाचं आणि द्वेषाचं राजकारण चालू आहे. मित्रांनो, साहेबाला जायचंय म्हणून मी एवढाच मुद्दा सांगतो. आज देशात सुडाचं आणि द्वेषाचं राजकारण चालू आहे. मला सांगा, 71,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी कुणावर केला हो? आता ते कुठे आहेत? 2.5 वर्ष महाराष्ट्र सदन घोटाळ्यात कोण जेलमध्ये होतं? आता कुठे आहेत? नवाब मलिक आपल्याकडे असताना दाऊद इब्राहिमचे जावई होते, आता कुणाचे जावई आहेत? वारे पठ्ठे. म्हणजे माणूस घ्यायचा, गुजरातच्या वॉशिंग मशीन मध्ये टाकायचा आणि सुरतच्या निर्म्याने धुतला का चकाचक. लोकांना काय येडं समजताय? ईडी सीबीआयचा धाक दाखवताय. जयंत पाटील साहेब फुटले नाही म्हणून त्यांना ईडी लावली. अहो किती अतिरेक ईडी सीबीआयचा. मला सांगा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं तुम्हाला मला आपली मागणी मान्य करायसाठी आंदोलन करायचा अधिकार दिलाय. महात्मा गांधींनी दाखवलं शांततेच्या मार्गाने आंदोलन करून आम्ही इंग्रजाला देशाच्या बाहेर घालवू शकतो. दाखवलं का नाही महात्मा गांधींनी? मग सराट्या अंतर्वलीत मनोज दादा जरांगे पाटील हे आंदोलनाला बसले त्यावेळेला आमच्या आया बहिणीचे डोके फोडणारे कोण होते? त्यांच्यावर लाठ्या काठ्या चालवणारे कोण होते? त्यांच्यावर 307चा गुन्हा दाखल करणारे कोण होते? त्या एसपीला प्रमोशन देणारं कोण होतं? आणि त्याच आंदोलनावर
SITची चौकशी लावणारं कोण होतं? मग तुम्ही मला सांगा, इंग्रजांनी कधी महात्मा गांधीच्या आंदोलनावर SIT लावली का हो? लावली का? मग इंग्रज बरे का हे फडणवीस बरा? कोण बरे? कोण बरे? मग मला सांगा, तुम्हाला आमदार कोण निवडून द्यायचा आहे? जो उद्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेत देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री करा म्हणून हात वर करील तो द्यायचा आहे, का जो शरद पवार साहेबांच्या मनावर शरद पवार साहेबांच्या बाजूने हात वर करील तो द्यायचा आहे? कोण द्यायचा आहे? यांच्यात हिंमत आहे का म्हणायला? जातीचं म्हणताय, सराठा अंतर्वलित आंदोलन झालं. तुमची जर जातीचा एवढा तुम्हाला खरं पुळका असेल आणि तुम्ही खरं जातीवंत असाल तर देवेंद्र फडणवीसचा निषेध करून दाखवा. त्याचा निषेध करून दाखवा. त्याच्या चौकशीची मागणी करा ना. टीका नाही करता आली तुम्हाला? हाय का हिंमत? म्हणून मित्रांनो, या जातीपातीपेक्षा आपल्याला विकासाचं राजकारण करायचंय. आणि मी एवढं सांगतो की मी जर पुढच्या 5 वर्षात आमदार झालो आणि MIDC आणि जर कारखाना करू शकलो नाही ना, तर तुम्ही मला मतदान मागायला परत तुमच्या गावात येऊ द्यायचं नाही. आता रात्री 12-12 1-1 वाजता तुम्ही मिरवणुका काढताय. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की माझा चिन्ह हे अनुक्रमांक 5 ला आहे, तुतारी वाजवणारा माणूस, आणि 6 नंबरला यांनी पिपाणी आणली, म्हणून आपण काळजी घ्या. अनुक्रमांक 5 ला माझं नाव महबूब इब्राहिम शेख, त्याच्यासमोर माझा पासपोर्ट साईजचा फोटो आणि त्याच्यासमोर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह, याच्यावर मतदान करून मला आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो. आणि यानंतर आदरणीय जयंत पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. व्यासपीठावरील काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व मान्यवर आणि बंधू भगिनींनो, मी नावाच्या भानगडीत पडत नाही कारण मला जरा वेळ झालेला आहे. सभा 10 वाजताची होती. मी 10 वाजताच आलेलो आहे. पण माझ्या भाषणानंतर उषाताई दराडेंचं भाषण होणार आहे, परत शिवाजीराव राऊत बोलणार आहेत, परत अमोल तरटे बोलणार आहेत, बाकीचे सगळे बोलणार आहेत. मी एकटाच भाषण झाल्यावर बाहेर जाणार आहे. मला सोडायला यायची कुणी गरज नाही, ड्रायव्हरला रस्ता माहिती आहे. आपल्या सगळ्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा? महबूब शेख यांनी जो मगाशी शेवटचा प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचा निकाल 20 नोव्हेंबरला आपल्याला घ्यायचा आहे. या महाराष्ट्रामध्ये आज काही लोक महाराष्ट्रात फिरतायत आणि सांगतायत कटेंगे बटेंगे तो कटेंगे, बटेंगे तो कटेंगे. याच्यावर ह्यांची निवडणूक आली आहे. म्हणजे बांटने के बाद भी नहीं जम रहा है, इसलिए अभी बटेंगे तो कटेंगे वर हे आलेले. सगळं वाटून झालंय, 4 दिवसात अजून वाटतील. आणि म्हणून महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी सर्व साम दाम दंडभेदाचा वापर सरकारच्या बाजूने होतोय. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पवार साहेबांच्या मागे महाराष्ट्रातला एक युवक ठामपणाने उभा राहिला. सगळे सोडून जात होते, त्यावेळी ज्यांनी पवार साहेबांच्या मागे ठामपणाने पवार साहेबांच्याच मार्गाने मी जाणार हा हट्ट धरला, तो युवक म्हणजे महबूब शेख आहे. त्यांनाही सहजपणाने दुसरीकडे जाता आलं असतं, पण महबूबने जी वाट सुरुवातीपासून धरली ती आजपर्यंत कधी सोडलेली नाही. माणूस विचाराचा पक्का पाहिजे. जात पात धर्म भेद याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये आपण काम केलं पाहिजे, या भावनेनं महबूब शेख आज काम करत आहे. माझ्याकडे एक माझे मतदान करेल संविधानाचा सन्मान म्हणून एक
अशी पत्रकं वाटली जात आहेत. खाली नाव नाही, प्रिंटिंग नाही. निवडणूक आयोगाने ह्याची दखल घेतली पाहिजे की ज्याला कुणी प्रिंट केलं ते खाली छापायची हिंमत नाही, अशा माणसांचा सुळसुळाट या मतदारसंघात आहे. मागून काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यांनी काय सांगितलं? यांनी सांगितलं की गो तस्कराची मजुरी नष्ट करण्यासाठी व गोवंश संरक्षणासाठी. अरे तुमचं दिल्लीलाही तुमचंच सरकार आहे, मुंबईलाही तुमचंच सरकार आहे. हिंदू खतरे में असंच आहे याच्यात. अरे हिंदू खतरे में नाही, आंतरवाली सराटीमध्ये तुम्ही लाठी हल्ला शांतपणे बसलेल्या आंदोलकांच्यावर केला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तुम्ही लाठी हल्ला करून आया बहिणींची डोके फोडापर्यंत तुम्ही लाठी हल्ला केला तर हिंदू खतरे में आहे का आणखीन कोण खतरे में? तुम्ही तुमची समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने वाद लावण्याची प्रक्रिया सत्तेत असताना कायम करता. समाजामध्ये वाटला जाईल ही व्यवस्था करता आणि शेवटी काहीच जमत नाही. आता बांगलादेशात सत्ता परिवर्तनानंतर हिंदू मंदिर, महिला, पुरुषांवर झालेल्या अत्याचार, फाळणीच्या ही पाकिस्तानातून हिंदूवर आलेल्या अत्याचाराचे स्मरण करून देते. अरे तुमचा नेता विश्वगुरु झालाय ना. शेजारच्या बांगलादेशला दम देऊन हिंदूंचा वरचे अत्याचार थांबवता आले नाहीत. इंदिरा गांधी असत्या तर ते बांगलादेशवर हल्ला केला असता आणि तिथल्या हिंदूंचं संरक्षण केलं असतं. मोकळ्याच गप्पा यांच्या. आज महाराष्ट्रामध्ये या सगळ्या मुद्द्यामध्ये मला निवडणूक जवळ आली की धर्मावर निवडणूक न्यावी कधी वाटते भाजपला? ज्यावेळी लक्षात येतं की जमणं जरा अवघड आहे, इलेक्शन जरा अवघड झालंय, हे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे. तुम्ही महागाईला तोंड देता, तुम्ही बेरोजगारीला तोंड देता. एकनाथ शिंदे आणि ह्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला नेऊन बांधलेला आहे. सगळे उद्योग गुजरातला गेले. फॉक्सकॉन प्रकल्प 1.5 लाख पोरांच्या हाताला नोकऱ्या लागल्या असता. टाटा एअरबस परवा मोदींनी उद्घाटन बडोद्याला केलं, ते महाराष्ट्रात मिहानला विदर्भात येणारा प्रकल्प 21,000 कोटीची गुंतवणूक, 7-8 हजार पोरांना नोकऱ्या लागल्या असत्या. तोंड वर करून मोदींना हे बरोबर नाही सांगायची देखील यांची कुणाची ताकद झाली नाही. आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी का वाढलेली आहे? ती वाढण्याचं कारण एकनाथ शिंदे आणि यांचे दोन उपमुख्यमंत्री यांचं लक्ष राज्याच्या विकासाकडे नाही. आमचं दरडोई उत्पन्न गुजरातच्या खाली गेलं. मी राज्याचा अर्थमंत्री होतो. 99 सालापासून 14 सालापर्यंत दरडोई उत्पन्न आपलं 3ऱ्या, 2ऱ्या, 4थ्या क्रमांकावर होतं. गुजरात 8व्या, 9व्या क्रमांकावर होतं. मोदी दिल्लीला आणि देवेंद्र फडणवीस मुंबईला जेव्हा मुख्यमंत्री म्हणून बसले त्यानंतर 16 साली गुजरात आपल्या वर गेलं, महाराष्ट्र खाली गेला. याचा अर्थ असा की गुजरात आपल्यापेक्षा श्रीमंत राज्य झालं, आपण गुजरातपेक्षा कमी श्रीमंत झालो. आज महाराष्ट्रात बेरोजगारीची जबाबदारी एकनाथ शिंदे आणि ह्या दोन उपमुख्यमंत्र्यांची. तिसऱ्या बाजूने महागाई किती वाढलेली आहे त्याच्यावर जीएसटी बसवलाय. तुमच्या चपलीपासून टोपीपर्यंत, आमच्या भगिनींच्या साडीपासून ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टीवर शेवटचा दिवस असतो की नाही माणसाचा स्मशानात जाताना, त्यावर वस्त्र अंतरतात त्याच्यावरही या बहादरांनी जीएसटी लावले. काहीही या महाराष्ट्रात आणि देशामध्ये मोकळं ठेवलेलं नाही. प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावलाय. माझ्याकडे आता ते तपशील नाही आहे, पण वर्षाला नागरिकांच्याकडून 96,000 रुपये काढतात आणि 5-7 हजार रुपये वाटल्यावर म्हणतात आम्ही तुम्हाला पैसे दिले. आपल्याच खिशातले पैसे आपल्यालाच वाटतात आणि आपल्यालाच सांगतायत की आम्ही तुम्हाला पैसे दिले. आज बीड जिल्ह्यामध्ये मेहबूब शेख सारख्या एका नव्या चेहऱ्याला आम्ही संधी दिलेली आहे. पण मी आपल्याला सांगतो
की मेहबूब शेख सारखे पवार साहेबांनी अनेक ठिकाणी नव्या पिढीला नव्या चेहऱ्याला महाराष्ट्रात संधी दिलेली आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र घडवण्याचं काम आम्ही सगळे करणार आहोत हा निर्धार पवार साहेबांनी महाराष्ट्राला दाखवलेला आहे. वय वर्ष फक्त 84 वर्षाच्या पवार साहेबांनी परवा एका दिवशी 8 सभा घेतल्या. काल सकाळी तासगाव, इचलकरंजी, चंदगड, गडिंग्लजला अंधार झाला, हेलिकॉप्टर उडत नाही म्हटल्यावर गाडीने रहमतपूरला जायचं ठरवलं आणि गाडीतनं तिथल्या सभेला मार्गदर्शन पवार साहेबांनी केलं. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रात एक 84 वर्षाचा युवा नेता पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रावर फिरतोय. का फिरतोय? त्यांना काय मुख्यमंत्री व्हायचंय, त्यांना काय पंतप्रधान व्हायचंय, पण महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात गेलाय. जातीवादी लोकांच्या हातातून महाराष्ट्र बाहेर काढायचा असेल तर आपल्याला पूर्ण ताकदीने एकसंघपणाने महाराष्ट्र लढवावा लागेल. ही भूमिका आम्हा सर्वांची आहे. आपल्या मतदारसंघाचे अनेक प्रश्न आहेत. पाटोद्याला 35 वर्षापूर्वी MIDCची जमीन ॲक्वायर झाली, पण MIDC झाली नाही. MIDCतली निम्मी जमीन आणखीन कोणीतरी घेतली. आपल्या MIDC मध्ये उद्योग आले पाहिजेत ही भूमिका शरद पवार साहेबांनी मेहबूब शेख यांच्या प्रचाराच्या सभेत मांडली. पवार साहेब यांनी अतिशय हट्टाने आणि आग्रहाने मेहबूब शेखना उमेदवारी दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मेहबूब शेख अल्पसंख्याक समाजाचे असले तरी महाराष्ट्र ढवळून काढण्याचं काम तुमच्या या युवा नेत्यानं केलेलं आहे. हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. हे जिन्नस जर विधानसभेत गेला ना, आपलं सत्ता येणार आहे त्यामुळे आपली सत्तारूढ बाजूलाच ते बसतील, पण जर चुकून बोलायचा प्रसंगच मेहबूब शेखला विधानसभेत आला तर त्या मंत्र्याचे कपडे काढून घेतल्याशिवाय राहणार नाहीत. एवढा बहादर उत्तमपणाने भाषण करतो. महाराष्ट्रात लोक थांबलेली असतात मेहबूबचं भाषण ऐकायला. मी मेहबूबला म्हणत होतो महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे विधानसभेला, पण तुम्ही सगळ्यांनी आग्रह केला आणि आज मेहबूब आपले उमेदवार म्हणून झालेले आहेत. एक असा माणूस तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवण्याची संधी आहे की ज्यामुळं आष्टी, पाटोदा, शिरूर या सगळ्या परिसरातली परिस्थिती दुरुस्त करून आपलं दैन्य घालवण्याचं काम हा युवा नेता आपल्याला करेल. तोचपणा किती. समोरचे दोघं सारखे उभे राहतात आणि काही लोकांना असं वाटतं की आपली मक्तेदारीच आहे, निवडणूक आली की आपलीच जबाबदारी उभा राहायची. त्यामुळं निवडणुकीच्या रिंगणामध्ये नवा चेहरा आणला की आष्टी, पाटोदा, शिरूरची लोक निवडून देतात. 19 साली तेच या मतदारसंघाने केलं, हे आपल्याला विसरता येणार नाही. आता 19 साली ज्यांनी केलं, जे आले निवडून, त्यांनी पवार साहेबांच्या बरोबर गद्दारी केली, त्यांनी आपल्याला सोडलं. आज आपण सर्वांना माझी विनंती आहे, गद्दारांना तर तुम्ही प्रायश्चित्त द्यालच द्याल, पण या मतदारसंघामध्ये तुमच्या आशीर्वादाने मेहबूब शेख यांच्यासारखा चेहरा विधानसभेत जर गेला तर या मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार साहेबांच्या सारखा नेता पूर्ण ताकद मेहबूब शेखच्या मागे उभी करेल आणि हे सगळे प्रश्न तुमचे सोडवण्याचं काम करेल. राऊत साहेबांनी मला आत्ता आठवण करून दिली. कुंटेफळच्या योजनेसाठी माझ्याकडे ते आलेले. त्या योजनेला आणि या परिसरातल्या अनेक योजनांना चालना देण्याचं काम 2.5 वर्षाच्या कालखंडात या खात्याचा मंत्री म्हणून मी केलं. आपल्या सर्वांना आमचा प्रयत्न होता की 2024ला विधानसभेला जायच्या आधी या भागात पाणी पडलं पाहिजे, पण आमचं सरकार गेलं वर्षभर मोकळे, काहीच त्याच्यावर प्रक्रिया झाली नाही आणि म्हणून पाणी यायला आता उशीर होतोय. पण मी आपणाला सांगतो की त्या योजनेचं उद्घाटन करण्यासाठी शरद पवार साहेब येतील आणि मेहबूब शेख आमदार म्हणून त्या योजनेचं उद्घाटन करतील, हे तुम्हाला वचन आज या निमित्ताने देतो. आपल्या सर्वांना माझी नम्रतेने विनंती आहे की काळ बदललेला आहे.
जातीवर आणि धर्मावर हे निवडणूक नेत आहेत. बटेंगे तो कटेंगे म्हणणाऱ्यांना मी एवढंच सांगतो की ही 18व्या 19व्या शतकातली भाषा आहे. आपण आता 21व्या शतकात आलो. 21व्या शतकात लोक फार पुढे गेली आहेत. ते एलॉन मस्क नावाचा एक माणूस आहे. जगातल्या सगळ्या नव्या संशोधन करून प्रयोग करण्याचा त्याचा हातखंडा आहे. तो आता काय विचार करतोय माहितीये का? तो विचार करतोय की मंगळावर इंटरनेट कसं चालू करता येईल याचा विचार पृथ्वीवर हे इलॉन मस्क करतोय आणि त्याच्यासाठी आता प्रयोग करण्याचं काम त्याने सुरू केलेलं आहे. जग एवढं पुढे गेलं पण भारतीय जनता पक्षवाले अजून बटेंगे तो कटेंगे मध्ये अडकलेले. दुनिया लय पुढे गेली. अमित शहा आणि तो योगी आदित्यनाथ, त्या योगी आदित्यनाथ इथे येऊन असल्या घोषणा करतो. त्या योगीला माहित नाही निम्मा उत्तर प्रदेश, मुंबई आणि पुण्यात नोकरीला आला याचा, आणि आम्हाला येऊन यो शिकवतोय की बटेंगे तो कटेंगे. याचा अर्थ क्लिअर आहे. भारतीय जनता पक्षाच्या 50 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येणार नाहीत. म्हणून आता शेवटचा कार्यक्रम यांनी सुरू केलेला आहे. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की आम्ही असा एक युवा नेता उभा केलेला आहे की जो तुमची सेवा अतिशय प्रामाणिकपणाने करेल. तुमच्या परिसरात जे काही समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम करेल आणि तेवढ्याच ताकदीने शरद पवार साहेबांच्या विचार, जो शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, त्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला साथ देईल अशी भूमिका आम्हाला खात्रीनं तो घेईल असं वाटतं. खरं म्हणजे सतीशाबा शिंदे आमच्या राष्ट्रवादीत आज काम करायला लागले. मी सतीशाबा शिंदे तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुमचा योग्य असा सन्मान करण्याचं काम आम्ही सगळे करू. रामकृष्ण बांगर, शिवाजी राऊत यांनी पण मोठं योगदान जिल्ह्याच्या समाजकारणात केलेलं आहे. त्यांनाही आम्ही दुर्लक्षित करणार नाही. आणि आज या निमित्ताने आमच्या मेहबूबला अण्णासाहेब वीर या शेतकऱ्याने सोयाबीनचं एक पोतं विकून 4150 रुपये निवडणुकीसाठी दिलेले आहेत. त्यांचेही मी आभार मानतो. आणि एक चिठ्ठी आली आहे की मी कांदे विकले आहेत, त्याचे 1 लाख रुपये आले आहेत, ते मी आपणास निवडणुकीसाठी मदत देऊ इच्छितो. कांदा पट्टी आहे, रक्कम आहे 1 लाख का काही. दादासाहेब पांडुरंग झांजे यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही सगळे ताकदीनं. मेहबूब शेख आलं का? पैसे आले एवढ्यात? माझं भाषण संपलं. काय अलीकडे जमाना असा आलाय की घोषणा होते पण खिशातनं पैसे लवकर निघत नाहीत. मला माहित नव्हतं की एवढ्या झटकन पैसे वर येतील. पण समोरच्या बाजूनं प्रचंड सामदामदंड भेद पैशाचा वापर होतोय हे मला माहिती आहे. आमचा उमेदवार गरीब आहे, शून्यातून पुढे आलेला आहे. एक काळ असा होता की आर पाटलांच्या मागे शरद पवारांनी ताकद उभी केली आणि आर पाटील तासगावात जिल्हा परिषदेचा सदस्य होता तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं. त्यामुळे कुणाची कधी सुरुवात होईल. आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असा आहे की असा पक्ष आहे की जो बॅकग्राऊंड बघत नाही, काम करण्याची जिद्द बघतो. आणि म्हणून आबा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. काहींना आवडलं नसेल पण आबा झाले एवढं खरं. आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर आज मेहबूबच्या मागे देखील पवार साहेबांनी आशीर्वाद उभा केलाय. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद मेहबूबला मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो. ज्यांनी ज्यांनी प्रवेश केलाय त्या सर्व मान्यवरांचे प्रवेश केल्याबद्दल आभार मानतो. आणि आजपासून ते सगळे मेहबूबच्या विजयासाठी प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा करतो. माझ्याकडे नको, आम्ही हात नाही लावत पैशाला, असा प्रॉब्लेम आहे. आणि पिंटू जाधव ज्यांनी
ज्यांनी आज आपल्या पक्षात प्रवेश केला त्यामध्ये आनंदराव जाधव काका, डोंगरकिवीचे सरपंच येवले अण्णासाहेब, विक्रम मस्के माजी सभापती, बाळूकाका येवले पंचायत समितीचे, संजय येवले, किशोर येवले, आप्पासाहेब सातपुते, त्याचबरोबर बेनसूरचे रामराव अरसुल, वामनराव पाचाळ, शहादेव गायकवाड, कुलदीप पवार, बबन सातपुते, नानासाहेब जाधव, प्रकाश इंगळे, साईनाथ सातपुते, त्याचबरोबर सतीश मुरकुटे जरा उशिरा आले पण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत, त्या सतीश मुरकुटेंचा माझ्या हस्ते मी प्रवेश करतो। भाजपा अल्पसंख्याकांचे शहर अध्यक्ष जमीर शेख यांचाही जाहीर प्रवेश आपल्या सर्वांच्या साक्षीने होतोय। त्याचबरोबर भटक्या विमुक्त जमाती संघटनेने मेहबूबना जावलीकर, सरचिटणीस आणि लक्ष्मण मानेनी त्यांना पाठिंबा दिलाय। ॲडव्होकेट विशाल मस्केनी एक पत्र दिलेलं आहे की फुले शाहू आंबेडकरी विचारांचा असून त्या विचारांना अनुसरून आपल्या पक्षाच्या उमेदवारांना आम्ही पाठिंबा जाहीरपणाने देतो, त्यांचेही आभार। आणि बाकीचे सलीम पटेल, जहीर सय्यद, अब्दुल सय्यद, अफरोज पटेल, तैयब पठाण, हमजा सय्यद, तौफिक सय्यद, अयाज पठाण, रिजवान सय्यद, साहिल पठाण, बिलाल सय्यद, अशरफ सय्यद, साहिल सय्यद, मोईन सय्यद, मग आजपासून जी नावं घेतोय त्या सगळ्यांनी प्रवेश केलाय, त्यांचे मी आभार मानतो। आणि मला आता इथून बाहेर नंतर करा सगळ्यांचं, मी गेल्यावर करा, मी इतकी लोक प्रवेश करतायत की थांबेना झाल्यात मागच्या चिठ्ठ्या, त्या सर्वांचं मी प्रवेशाबद्दल आभार मानतो, स्वागत करतो। आणि हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, पवार साहेबांच्या विचारांचा पक्ष आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशातला सगळ्यात स्वच्छ पक्ष हाच आहे, आता दुसरं काही स्वच्छ नाही। आणि म्हणून त्या राष्ट्रवादीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो, धन्यवाद। यानंतर उषाताई दराडे ह्या आपल्याला मार्गदर्शन करतील। सर्वांना विनंती आहे की आपण इथंच थांबावं। माझी नमस्कार, JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।